चला सर सर चारों भी थोड़ा थोड़े का एक जन हाथ पकड़ा हाथ बसा कल्याण येथे 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून हत्या बलात्काराचा गुन्हा 1190/24 कोळसेवाडी पोलीस स्टेशन दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये जो फरार आरोपी आहे विशाल गवळी वर्ष 30 राहणार कल्याण हा फरार होता। सदर आरोपीला गुन्हे शाखेचे घटक 3चे अधिकारी श्री शिंदे पी.आय. शिंदे त्यांचे सर्व सहकारी अधिकारी एपीआय उगर मुगले आणि त्याची टीम त्याचबरोबर गुन्हे शाखेचे घटक 1चे अधिकारी घटक 5चे अधिकारी मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि सेंट्रल युनिटचे अधिकारी आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून त्या फरार आरोपीचा शोध घेतला तपास केला। त्यामध्ये सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती गोपनीय माहिती घटक 3च्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्या अनुषंगाने सखोल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं। त्याचं वास्तव्यामध्ये तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी तिथले अंमलदार स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट 3चे अधिकारी आणि अंमलदारांच्या ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी। त्या अनुषंगाने तपासामध्ये मान्य न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि त्यांना आरोपीला दिनांक 2 जानेवारीपर्यंत 8 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। मान्य न्यायालयाकडून त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली त्याचबरोबर कुठं हत्या केली कोणतं हत्यार वापरलं अजून यामध्ये कुणाचा सहभाग आहे का त्या अनुषंगाने कोळसेवाडी पोलीस सविस्तर तपास करते विशाल गवळीवर। त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय आपण म्हणतो कशी त्याची बेल ऑर्डर किंवा त्या बाकीची वैद्यकीय कागदपत्र असतील तर त्याची आम्ही तपासणी करू। स्थानिक पोलीस असतील तपासी अधिकारी असतील त्याचा सविस्तर आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने चांगला तपास करतात। त्याला न्यायालयामध्ये आम्ही त्याला हजर करतो त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करतो। संपूर्ण तपासणी प्रक्रिया पोलिसांकडून योग्य पद्धतीने पार पाडली जाते। त्याच्यामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील। आमच्या प्राथमिक तपासामध्ये अद्यापर्यंत कुठली माहिती नाही। पुढची सविस्तर माहिती तुम्हाला संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कोळसेवाडीचे अधिकारी तुम्हाला देतील। सदर आरोपीनं गुन्हा करताना कुठल्या ठिकाणी गुन्हा केलेला आहे कोणता हत्यार वापरलेला आहे कशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि इतर जे काही पुरावे आपल्याला त्याच्यामध्ये हस्तगत करायचे आहेत आरोपीचा सहभाग कसा आहे इतर कुठल्या आरोपीचा सहभाग आहे का त्या अनुषंगाने जाताना त्याला कोणाकोणाशी संपर्क केलेला आहे का त्याला कोणासाठी कोणी मदत केली आहे का किंवा त्याला घरामध्ये किंवा इतर ठिकाणी आसरा दिला होता का त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सविस्तर तपास करणार। त्या गुन्ह्याची सद्यस्थिती किंवा त्याबाबत इतर अधिकची माहिती स्थानिक पोलीस केल्यानंतर गुन्हा त्यानं केल्यानंतर तो कुठं कुठं गेला त्यानं काय काय गोष्टी केल्या कुणाला भेटला कुठं थांबला वगैरे सर्व गोष्टी तपासण्यासाठी निष्पन्न होतील। पूर्वी गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये बेल ऑर्डर्स असतील किंवा जे तपासणी कागदपत्र असतील त्याची पण आम्ही तपासणी करू। पद्धतीने सर्व फॉरेन्सिकच्या मदतीने सर्व बारीक असतील महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे। सर्व पुरावे आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे। त्याच्यामुळे आताच त्याबद्दल माहिती सांगून लावलेले आहे। तपासात आधीचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई आधीची कलम आम्ही लावून आरोपीने कुठं गुन्हा केला कशा पद्धतीने केला कोणतं हत्यार वापरलं ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुणाची मदत घेतली कशा प्रकारे घेतली कोणतं वाहन वापरलं या सगळ्या गोष्टी आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहे। क्रांतीमध्ये 12 वर्षाच्या मुलीची अपहरण करून बलात्कार व हत्या करण्यात आली होती। त्या अनुषंगाने कोळसेवाडीला 1190/24 गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी विशाल गवळी याला पकडण्यासाठी शोध घेण्यासाठी युनिट 3 क्राईम ब्रांच ठाण्याचे अधिकारी पी.आय. शिंदे येथे उघड मुगले आणि त्यांची टीमनं त्यांचे सर्व सोर्स वापरून गोपनीय माहिती
आधार त्यांचा आरोपी विशाल गवळे हा बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं समजलं. त्या अनुषंगाने आम्ही त्याचं लोकेशन शेवटचं शेगाव बुलढाणा येथे ट्रेस केलं. त्या अनुषंगाने लोकल पोलीस शेगाव आणि क्राईम ब्रांच युनिटचे अधिकारी आम्हाला यांनी परत ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोळसा हँडओव्हर केली. कशा प्रकारे आरोपी पळ काढत होता ते मागचं नेमकं कारण काय नाही